स्पर्धा परीक्षेतील यशासाठी योग्य मार्गदर्शन आणि अचूक रणनीती. स्वागत आहे सर्वज्ञ करिअर अकॅडमी नाशिकमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले सर्वज्ञ करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण तलाठी भरतीच म्हणजेच कंबाईन गट क 2026 साठीची ही मॅथ्स आणि रिझनिंगची बॅच रन केलेली आहे. या बॅचमध्ये आपण संपूर्ण मॅथमॅटिक्सचे जे काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत ते आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय समजून घेणार आहोत की आपल्याला जेव्हा आपण मोठे कॅल्क्युलेशन्स करणार आहोत, ओके, म्हणजे गुणाकार करणार, भागाकार करणार, शेकडेवारीमध्ये किंवा नफा तोटामध्ये, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज किंवा काळकाम वेगमध्ये किंवा रेल्वेमध्ये, ओके, याच्यामध्ये आपल्याला मोठे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. आणि हे कॅल्क्युलेशन्स जर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काय आहे, तर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल्स माहिती असणं गरजेचं आहे. ओके, डिव्हिजिबिलिटी रूल्स म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्हाला वेगवेगळ्या अंकांच्या वेगवेगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या माहिती असेल तर तुम्ही कोणताही मोठं कॅल्क्युलेशन अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन वेळेमध्ये काय करू शकतात, सॉल्व करू शकतात. सो या लेक्चरचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की तुमचं मॅथमॅटिकल्स जे काही प्रॉब्लेम्स आहेत की त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचे किंवा रिझनिंगचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते अगदी कमी वेळेमध्ये पटकन सॉल्व व्हावे, यासाठीच आपण हे आजचं सेशन घेतलेलं आहे. ओके, जाऊया आजच्या सेशनकडे. ओके, बघा, आजच्या सेशनकडे जाण्याच्या अगोदर मी सर्वात पहिले तुम्हाला आपल्या बॅचबद्दल सांगतोय की आपण ही 1000 रुपयांची, बघा बरं का, ही आपण 1000 रुपयांची एक बॅच लॉन्च केलेली आहे. ओके, या बॅचचं नाव आहे बॅच Z2H. ओके, यामध्ये संपूर्ण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीचं आणि तलाठी भरतीसाठीचं जे काही मॅथ्स आणि रिझनिंगचे जे काही टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स इथं तुम्हाला टीच केले जाणार आहे. आणि या टोटल सिलेबसनुसार, बघा बरं का, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या सिलेबसनुसार तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही एक्झामसाठी काय करणार आहात, प्रिपेअर होणार आहात. सो तुम्हाला या वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगळी मॅथ्स आणि रिझनिंगची बॅच करण्याची गरज राहणार नाही. ते म्हणजे कोणकोणत्या, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, वनरक्षक, जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती, इतर सरळ सेवा, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी. मग तुमचं पुढे MPSC असेल, ओके, किंवा UPSC असेल. एकदा जर तुम्ही ही बॅच परचेस केली की या बॅचमध्ये तुम्हाला इतर कोणत्याही एक्झामसाठी मॅथ्स आणि रिझनिंगची बॅच परचेस करण्याची गरज राहणार नाही. ओके, मग या आपल्या बॅचचं महत्त्वाचं फीचर काय आहे की यामध्ये प्रत्येक जे चॅप्टर आहे ते बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्हाला काय केलं जाणार आहे, टीच केलं जाणार आहे. यामध्ये नुसतं टीचिंग करण्यावर भर दिला जात नसून तर विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावर आपण भर देणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की नुसतं बघा कन्सेप्ट क्लिअर करून चालणार नाही, तर गणित अगदी कमी वेळेमध्ये सॉल्व व्हावे यासाठी आपण विद्यार्थ्यांना ज्या महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यावरच्या युनिव्हर्सल ट्रिक्स आपण विद्यार्थ्यांना तयार कशी करायची, ती कधी वापरायची, कुठे वापरायची, कशी वापरायची, या सर्व गोष्टी आपण इथं काय करणार आहोत, आपल्या बॅचमध्ये सांगणार आहोत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की आपण इथं संपूर्णपणे आपल्या जे काही लेक्चरच्या जे काही PDFs आहेत, म्हणजे लेक्चरचा जो काही डेटा असणार आहे हा संपूर्ण डेटा तुम्हाला PDF स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत. ओके, त्यानंतर इथं 2020 ते 2026 पर्यंतच्या जे काही सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षा झालेल्या असतील MPSC आयोगाच्या, त्या सर्व परीक्षांचं PYQ ॲनालिसिस मॅथ्स आणि रिझनिंगचं इथं तुम्हाला करून दिलं जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथं फास्ट कॅल्क्युलेशन कसं करता येणार यामध्ये म्हणजे तुमचं मॅथमॅटिक्सचे किंवा रिझनिंगचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या स्पीड वाढवण्यावर देखील काय केला जाणार आहे, भर दिला जाणार आहे. आणि एव्हरी संडेला आपण काय ठेवलेलं आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवलेलं आहे. म्हणजे मंडे टू सॅटर्डे जे काही टीचिंग होणार आहे त्या टीचिंगमध्ये जे काही तुमचे डाऊट्स असतील किंवा तुम्हाला त्या टॉपिक रिलेटेड जर काही नवीन प्रॉब्लेम्स भेटलेले असतील तर ते सुद्धा प्रॉब्लेम्स इथं सॉल्व करून घेतले जाणार आहे तुमच्याकडून. ओके, पण हे फक्त होणार दर रविवारी. ओके, तर एवढे होते आपल्या बॅचचे महत्त्वाचे फीचर्स. ओके, आता एवढा सिलेबस कव्हर केल्यानंतर बघा बरं का, यासोबत तुम्हाला काय काय फ्री दिलं जाणार आहे या बॅचमध्ये. बघा, या बॅचमध्ये तुम्हाला या बॅचचा कोड आहे बॅच Z2H. काय आहे बॅचचा कोड, बॅच Z2H. Z2H म्हणजे 0 to Hero, म्हणजे जे अगदी मॅथमॅटिक्समध्ये अगदी 0 आहेत त्यांच्यापासून ते मॅथमॅटिक्समध्ये जे चांगले आहेत पण ज्यांना जास्तीत जास्त स्कोर येत नाही किंवा त्यांना मॅथमॅटिक्सचे प्रश्न सॉल्व करण्यामध्ये काय लागतो, वेळ लागत आहे, अशा विद्यार्थ्यांचा वेळ कमी करण्यासाठी म्हणजे 0 पासून ते अगदी मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये हिरो बनवण्यापर्यंतचा हा जो तुमचा प्रवास आहे, हा प्रवास या बॅचमधून पूर्ण होणार आहे. ओके, मग आपण या बॅचमध्ये तुम्हाला या 1000 रुपयाच्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय फ्री मिळणार आहे, तर बघा, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला 499 रुपयाची
बघा बरं का, 499 रुपयाची जी बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंतची जी काय मॅथमॅटिक्सची बॅच असणार आहे, ओके, बेसिकवाली बॅच, की ज्याच्यामध्ये बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत शिकवलं जाणार आहे, ओके, ती एक बॅच पूर्णपणे मॅथमॅटिक्सची बॅच तुम्हाला फ्री असणार आहे. त्यासोबत तुम्हाला त्या संपूर्ण मॅथमॅटिक्सच्या बेसिक लेक्चरच्या ज्या काही नोट्स असणार आहे त्यासुद्धा PDF फॉर्ममध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिल्या जाणार आहे. त्यासोबतच मी तुम्हाला बोललो की यासोबतच 499 रुपयाची जी काही PYQ ॲनालिसिसवाली जी काही बॅच आहे 2020 ते 2026 पर्यंत MPSC आयोगाच्या जेवढ्या पूर्व आणि मुख्य परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व पूर्व आणि मुख्य परीक्षांमधील मॅथ्स आणि रिझनिंगची PYQ वाली जी काही बॅच आहे ती सुद्धा बॅच तुम्हाला यामध्ये काय केली जाणार आहे, फ्री दिली जाणार आहे. आणि त्याच्यासुद्धा सर्व PDF नोट्स तुम्हाला काय केल्या जाणार आहे, तर PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत. त्या तुम्ही आपल्या ॲपवरनं डाउनलोड करू शकता, त्याच्या प्रिंट देखील काढू शकतात, ओके. म्हणजे या दोन बॅच 499 आणि 499 म्हणजे टोटल 998 रुपयाची जे बॅच आहेत या तुम्हाला 1000 रुपयाच्या बॅचसोबत फ्री मिळणार आहेत, ओके. पुढे बघा, पुढची महत्त्वाची गोष्ट काय आहे की या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की आपल्या अँड्रॉइड फोनच्या प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथं सर्वज्ञ करिअर अकॅडमी हे ॲप काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे, ओके. आणि या ॲप डाउनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचं काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर बघा, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, ओके, ईमेल ID मोबाईल नंबर टाकून तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पेड बॅचेसमध्ये जायचं आहे, ओके, पेड बॅचेसमध्ये जायचं आहे. आणि या पेड बॅचेसमध्ये जर तुम्ही गेलात तर या पेड बॅचेसमध्ये तुम्हाला तलाठी भरती 2026 मॅथ्स आणि रिझनिंग, गणित आणि बुद्धिमत्ता ही बॅच दिसेल, ओके. तर ही बॅच तुम्हाला काय करायची आहे, परचेस करायची आहे, ओके. चला मग सर्वात पहिले काय करायचं आहे, तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून तिथं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पेड बॅचेसमध्ये जायचं. पेड बॅचेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तलाठी भरती 2026 गणित बुद्धिमत्ता ही बॅच बघायची आहे आणि ही बॅच तुम्हाला काय करायची आहे, परचेस करायची आहे, ओके. जाऊया आजच्या लेक्चरकडं. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला जो काही मॅथमॅटिक्सचा लास्ट लेक्चरला आता काल जे आपण लेक्चर घेतलेले त्यामध्ये तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगचा पूर्ण सिलेबस तुम्हाला डिकोड करून दिलेला होता. आणि तो जर सिलेबस तुम्ही पूर्णपणे करून घेतला तर तुम्ही महाराष्ट्रातली कुठली पण एक्झाम काय करू शकता, आरामात पास होऊ शकता. त्याच्यामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, नगर परिषद, नगरपालिका, शिक्षक भरती, रेल्वे भरती, पोलीस भरती, वनरक्षक, आरोग्य सेवक, ग्रुप B, ग्रुप C, जिल्हा परिषद भरती असेल, ओके, जिल्हा परिषद भरती असेल, MPSC आयोग असेल, UPSC आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या ज्या काही एक्झाम्स असतील त्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगची दुसरी बॅच करण्याची गरज राहणार नाही आहे. त्यामुळे ही जी बॅच आहे ही एकदम परफेक्ट बॅच आहे तुमच्यासाठी, की एवढ्या एकच बॅचमधून फक्त 1000 रुपयाच्या बॅचमधून तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या सरळ सेवा MPSC UPSCच्या सगळ्याच एक्झामसाठी प्रिपेअर होणार असणार, ओके. सो तुम्हाला ही एकच बॅच परिपूर्ण बॅच आहे की ही बॅच परचेस केल्यानंतर तुम्हाला दुसरी कुठलीही मॅथ्स आणि रिझनिंगची बॅच करण्याची गरज राहणार नाही, ओके. जाऊया मग आजच्या लेक्चरकडं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिव्हिजिबिलिटी रूल्स आपण समजून घेणार आहोत. आणि डिव्हिजिबिलिटी रूल्स म्हणजे काय आहे की एखाद्या संख्येला एखाद्या अंकाने भाग देताना काही नियम असतात, ओके. ते नियम आज आपल्याला काय करायचे आहे, समजून घ्यायचे आहे. आणि मुळात हे नियम आजपर्यंत तुम्ही जिथून शिकलेला आहात, मी गॅरंटेड सांगतो की तुम्हाला मी आज जे सांगणार आहे ते तुम्ही पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी ऐकणार असणार, ओके. त्यामुळे नीट लेक्चर काय करायचं आहे, शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर आपल्या लेक्चरला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा, जेणेकरून काय होणार आहे की तुम्हाला चांगला कंटेंट अगदी कमीत कमी वेळेमध्ये, अगदी शॉर्ट ट्रिक्सवाला कंटेंट जो काही आहे तो मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आता जरी इथं आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघणार आहोत तर इथं सुद्धा प्रत्येक याच्यासाठी काय आहे, शॉर्ट ट्रिक्स आहेत. आणि त्या ट्रिक्स कशा तयार करायच्या, ते लक्षात कसं ठेवायचं, हे संपूर्णपणे तुम्हाला इथं माइंड मॅप तुम्हाला इथं दिला जाणार आहे. त्यामुळे इथं फक्त की एखादी कसोटी पाठ करायची का सर, तर नाही, बिलकुल पण नाही. एक पण कसोटी मी तुम्हाला पाठ करू देणार नाही, पण सर्वच्या सर्व कसोट्या तुमच्या काय राहणार आहे, लक्षात राहणार आहे, ओके. तर मग आता बघा, मी तुम्हाला आता सगळ्यांनी अनेक प्रकारचे तुम्ही पुस्तकं वापरत असाल, अनेक तुम्ही यूट्यूब चॅनल बघितलेलं असेल, ओके. त्याच्यामध्ये तुम्ही विभाज्यतेच्या कसोट्या पण बघितलेल्या असतील. परंतु मी आता तुम्हाला जी गोष्ट सांगतो ना ती गोष्ट तुम्ही पहिल्यांदा ऐकणार असाल. तर आता बघा, मी तुम्हाला इथं एक गोष्ट सांगतो. इथं मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे की जसं मी तुम्हाला बोललो ना, विभाज्यतेच्या ज्या काही कसोट्या आहेत,
ओके, विभाज्यतेच्या ज्या काही कसोट्या आहेत, ओके, यांच्यामध्ये बऱ्याचशा ज्या कसोट्या आहेत त्या सेम टू सेम आहेत. बऱ्याचशा कसोट्या काय आहेत? सेम टू सेम आहेत. हे तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलेलं नाही आहे. जसं मी तुम्हाला जर सांगितलं की 2, 4, 8 आणि 16, ओके, याची कसोटी बघा, 2ची कसोटी ही 5च्या कसोटीप्रमाणेच आहे किंवा 2च्या कसोटीप्रमाणे 5ची कसोटी आहे, सेम टू सेम. 4च्या कसोटीप्रमाणे 25ची कसोटी आहे आणि 8च्या कसोटीप्रमाणे 125ची कसोटी आहे आणि 16च्या कसोटीप्रमाणे 625ची कसोटी आहे. ओके, म्हणजेच जो नियम 2च्या बघा बरं का, जो नियम 2च्या विभाज्यतेच्या कसोटीचा आहे तो सेम नियम 5च्या कसोटीचा आहे. जो 4च्या कसोटीचा नियम आहे तोच 25च्या कसोटीचा आहे. जो 8च्या कसोटीचा नियम आहे तोच 125च्या कसोटीचा नियम आहे आणि जो 16च्या कसोटीचा नियम आहे तो 625च्या कसोटीचा नियम आहे. मग विचार करा मित्रांनो की तुम्हाला एखाद्या संख्येला तुम्हाला 625ने डिवाइड करायचं असेल तरी त्यासाठी काही नियम आहेत आणि त्याची शॉर्ट ट्रिक सुद्धा आहे. मी तुम्हाला ते अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे पुढे जाऊन. ओके, या 4 कसोट्या सेम टू सेम आहे. यानंतर पुढच्या ज्या महत्त्वाच्या कसोट्या आहेत ती म्हणजे 3 आणि 9ची कसोटी. पुढची कसोटी आहे 3 आणि 9ची. 3 आणि 9ची कसोटी सेम टू सेम आहे. सेम कशी आहे? 3 आणि 9ची कसोटी कशी आहे? सेम टू सेम आहे. आणि पुढची जी महत्त्वाची कसोटी आहे ती म्हणजे 7, 11 आणि 13. या 3 कसोट्या ज्या काही आहे या सुद्धा सेम टू सेम आहे. ओके, म्हणजेच ही गोष्ट तुम्हाला आज पहिल्यांदा कळालेली आहे की 2ची कसोटी आणि 5ची कसोटी सेम आहे, 4ची आणि 25ची कसोटी सेम आहे, 8ची आणि 125ची कसोटी सेम आहे, 16ची आणि 625ची कसोटी सेम आहे. तसंच त्याच पद्धतीने 3 आणि 9ची कसोटी सेम आहे, 7, 11, 13ची कसोटी काय आहे? सेम आहे. ओके, मग या कसोट्या सेम कशा आहेत हे आपण आता काय करूया? डिटेलमध्ये समजून घेऊया. ओके, चला जाऊया आजच्या लेक्चरकडं. मग आता बघा, सर्वात पहिले आपण 2ची कसोटी समजून घेणार आहोत. 2 म्हणजे काय आहे रे मित्रांनो? 2चा घातांक किती असतो? 1. जेव्हा कुठल्याही संख्या विदाऊट घातांक दिलेली असते, घातांक म्हणजे डोक्यावरची संख्या बरं का, घातांक म्हणजे जी संख्या डोक्यावर लिहिली जाते एखाद्या अंकाच्या. जसं इथं 2 आहे, 2च्या बघा ना, इथं काय आहे? 2 आहे, पण इथं 2च्या डोक्यावर काय लिहिलेला दिसतोय तुम्हाला? 1 लिहिलेला दिसतोय. मग हा जो वरचा जो 2च्या डोक्यावरचा जो 1 आहे त्याला घातांक म्हटला जातो, बरोबर आहे. म्हणून इथं 2चा घातांक किती आहे? 1 आहे. तर इथं गोष्ट महत्त्वाची काय मित्रांनो की जी पण संख्या बघा बरं का, जर मी इथं सिंगल संख्या लिहितोय, समजा 25 लिहिलेला आहे, ओके, तर बाय डिफॉल्ट या संख्येचा घातांक किती मानला जातो? 1 मानला जातो. समजा मी इथं 20 लिहिला तर हिचा पण घातांक बाय डिफॉल्ट किती मानला जातो? 20 आपला 1 मानला जाणार. मी जर इथं 1 लिहिला तर या 1चा सुद्धा घातांक बाय डिफॉल्ट 1 मानला जाणार. जर मी इथं 5 लिहिला तर याचा सुद्धा घातांक बाय डिफॉल्ट किती मानला जातो? 1 मानला जातो. म्हणून जर मी फक्त 2 लिहित असेल तर 2 मी या पद्धतीने पण लिहू शकतो, 2चा घातांक 1, बरोबर आहे. म्हणजे 2 किती वेळा रिपीट होणार आहे? फक्त एकदाच रिपीट होणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. ओके, पुढे बघा. मग ही कसोटी काय म्हणते? 2ची कसोटी काय म्हणते? सगळ्यांना माहिती आहे 2ची कसोटी काय आहे. तर असं कोणीच नाही की ज्याला 2ची कसोटी माहीत नाहीये, बरोबर आहे. मग 2ची कसोटी काय म्हणते की ज्या संख्येच्या एकक स्थानी सम अंक असतात. कोणते अंक असतात? सम अंक. सम अंक म्हणजे काय की 0 असला पाहिजे, 2 असला पाहिजे, 4, 6, 8 हे जे अंक असतात, ओके, तर हे जेव्हा सम अंक एखाद्या संख्येच्या एकक स्थानी येतात, बरोबर, तेव्हा त्या संख्येला 2ने पूर्णपणे काय जात असतो? भाग जात असतो. ओके, आणि बघा, आणि आपण कोणता अंक चेक करतोय? एकक स्थानचा अंक चेक करतोय. मग एकक स्थानचा अंक का चेक करतोय? कारण की इथं लक्षात ठेवा 2चा घातांक कितवा आहे? पहिला घातांक आहे. 2चा कितवा घात आहे? पहिला घात आहे. म्हणून युनिट डिजिट जी काही आहे, शेवटची संख्या, बरोबर, इथं घातांकामध्ये 1 आहे. म्हणून शेवटच्या एका अंकाला बघा ना, दिलेल्या संख्येच्या शेवटच्या एका अंकाला जर 2ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 2ने काय जातो? पूर्ण भाग जातो. आता इथं बघा, पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे 1358. मग यामध्ये आपल्याला संपूर्ण संख्येला 2ने भाग द्यायचा नाहीये, तर आपल्याला काय करायचं आहे की या संख्येमध्ये फक्त शेवटचा अंक बघायचा आहे. मग शेवटचा अंक कोणता दिसतोय? आपल्याला 8 दिसत आहे. मग विचार करायचा की या शेवटच्या 8 या अंकाला 2ने भाग जातो का? 2च्या पाढ्यात 8 येतो का? तर येस येतो. म्हणजे 8ला या 2ने पूर्णपणे काय जाणार आहे? भाग जाणार आहे. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की जर या 8ला म्हणजे या शेवटच्या अंकाला 2ने जर पूर्ण भाग गेला तर या संपूर्ण संख्येला 2ने काय जातो? भाग जातो, असा त्याचा अर्थ होतो. परत इथं बघा 246 ही संख्या दिलेली आहे. यामध्ये पण संपूर्ण 246ला 2ने भाग द्यायचा नाही, तर फक्त शेवटचा जो अंक आहे युनिट प्लेसवरचा म्हणजे एकक स्थानावरचा जो अंक आहे 6, त्या
6ला 2ने भाग जातो का, म्हणजे 2च्या पाढ्यामध्ये 6 येतो का, तर येत असेल तर या संपूर्ण संख्येला 2ने काय जाणार आहे, पूर्णतः भाग जाणार आहे. आणि 2च्या पाढ्यामध्ये 6 येतोच, म्हणून या 246 या संख्येला, संपूर्ण संख्येला 2ने सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे. पुढे बघा, इथं 7102 ही संख्या घेतली, याच्यामध्ये सुद्धा शेवटचा अंक फक्त चेक करायचा 2 आहे, आणि 2 हा जो अंक आहे हा 2च्या पाढ्यामध्ये येतो, म्हणून या संपूर्ण संख्येला 2ने पूर्णपणे भाग जाणार आहे. इथं 400 बघा, 400 या संख्येमध्ये शेवटचा अंक काय आहे, 0 आहे. आणि आपण म्हटलेलं आहे की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ओके हे अंक असतील, तर म्हणजे सम अंक असतील, तर या अंकांना बघा बरं का, या अंकांना 2ने निशेष भाग जातो, म्हणून दिलेल्या संख्येला पूर्णतः 2ने भाग जाणारच आहे. म्हणजे 400ला 2ने पूर्ण भाग जाणार आहे. पुढे बघा, 9684 ओके, या संख्येमध्ये आपण शेवटचा अंक चेक करणार कोणता आहे, तर 4 आहे. या 4ला 2ने भाग जातो का, तर जातो, म्हणून या संपूर्ण संख्येला 2ने पूर्णतः भाग जाणार आहे. म्हणजे जेव्हा आपण 2ची कसोटी चेक करत असतो बघा बरं का, जेव्हा आपण 2ची कसोटी चेक करतो तेव्हा आपण कोणता अंक चेक करतो, शेवटचा अंक. शेवटच्या अंकाला जर 2ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला काय कशाने भाग जात असतो, 2ने भाग जात असतो. सेम पद्धतीने इथं 5ची कसोटी घेण्यात आलेली आहे बघा. 5 म्हणजेच काय की 5ला सुद्धा आपण 1च्या घातांकाच्या स्वरूपात लिहू शकतो. 5चा कितवा घात आहे, पहिला घात आहे. पहिला घात म्हणजे 5 एकच वेळा रिपीट होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मग 5ची कसोटी सगळ्यांनी हे शिकलेलं आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 येतो त्याच संख्येला 5ने काय जात असतो, भाग जात असतो. हे प्रत्येकाला माहिती आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मग इथं आपण काय करतो, एकक स्थानचा अंक चेक करतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 आहे ओके, त्याच संख्येला 5ने भाग जातो. आणि जर शेवटचा अंक 0 आणि 5 असेल तर त्या संपूर्ण संख्येला 5ने काय जात असतो, भाग जात असतो. हे प्रत्येकाने शिकलेलं आहे. मग आता आपल्याला इथं नवीन काय शिकायला भेटलेलं आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं 2च्या कसोटीसाठी आपण शेवटचा अंक चेक करत होतो, तसं 5च्या कसोटीसाठी सुद्धा आपल्याला कोणता अंक चेक करायचा आहे, शेवटचाच अंक चेक करायचा आहे. शेवटचा अंक चेक म्हणजे काय करायचं आहे, एकक स्थानचाच अंक चेक करायचा आहे. जर एकक स्थानच्या अंकाला 5ने भाग गेला तर या संपूर्ण संख्येला 5ने भाग जाणार म्हणजे जाणारच आहे. जसं पहिली संख्या घेऊया, 7435. 7435 या संख्येच्या एकक स्थानचा अंक बघा, शेवटचा अंक बघा कोण आहे, 5 आहे. मग 5च्या पाढ्यामध्ये 5 येतो का, तर येतो, म्हणून या संख्येला, संपूर्ण संख्येला 5ने भाग जाणार म्हणजे जाणारच आहे. ओके, 860 मध्ये आपण शेवटचा अंक चेक केला, 0 येतो. ओके, मग जर 0 असेल, आपण आताच बघितलं की 5ची पाढा, आपलं 5ची कसोटी काय म्हणते की 0 आणि 5 हा एकक स्थानी असेल तर त्या संपूर्ण संख्येला 5ने भाग जाणार म्हणजे जाणारच आहे. म्हणून इथं शेवटचा अंक 0 आहे, म्हणून या 860ला 5ने पूर्णतः भाग जाणारच आहे. पुढे बघा, 1255 या संख्येमध्ये सुद्धा शेवटचा अंक कोणता दिलेला आहे, 5 दिलेला आहे. त्यामुळे काय आहे की या संख्येला सुद्धा 5ने पूर्णतः भाग जाणार आहे. इथं बघा, शेवटचा जी संख्या दिलेली आहे ती 9905 ही संख्या दिलेली आहे, 9905. आणि या संख्येमध्ये सुद्धा शेवटचा अंक कोण आहे, 5 आहे. त्यामुळे या संख्येला सुद्धा 5ने पूर्णतः भाग जाणार आहे. म्हणून इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुम्हाला बोललो होतो ना, 2ची आणि 5ची कसोटी कशी आहे, सेम आहे. कशी आहे कसोटी, सेम आहे. सेम आहे याचा अर्थ काय की 2 आणि 5च्या एखाद्या संख्येला 2 आणि 5ने भाग जात आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण फक्त शेवटच्या अंकाला बघणार. शेवटच्या बघा, शेवटच्या अंकाला भाग जाणे आवश्यक आहे. ओके, जर दिलेल्या संख्येच्या शेवटचा म्हणजे जो एकक स्थानचा अंक आहे, शेवटचा अंक म्हणजे कोणता, एकक स्थानचा अंक. ओके, एकक स्थानच्या अंकाला जर 2 आणि 5ने जर भाग जात असेल तर त्या दिलेल्या संपूर्ण संख्येला 2 आणि 5ने काय जाणार आहे, भाग जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं 2ची आणि 5ची कसोटी सेम आहे. ओके, हे आज तुम्हाला पहिल्यांदा कळालेलं आहे. ओके, पुढे बघा, मग याच्यावरचे आपण काही उदाहरणं बघूया की जसं 2ने निशेष भाग जाणारी, बघा इथं आपण बघणार आहोत काय म्हटलेलं आहे की 2ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता आपण इथं पहिला पर्याय चेक करणार. पहिल्या पर्यायामध्ये शेवटचा अंक बघणार, 1 आहे. शेवटचा अंक 1 आहे, तर आपण काय म्हटलेलं आहे की 2ची कसोटी काय म्हणते, तर बघा 2ची कसोटी काय म्हणते, एकक स्थानचा अंक 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर आणि तरच त्या संख्येला काय जाणार आहे, 2ने निशेष भाग जाणार आहे. बरोबर आहे, त्यासाठी एकक स्थानचा अंक हा असणं गरजेचं आहे. ओके,
एकक स्थानचा अंक 0, 2, 4, 6, 8 असणं आवश्यक आहे. मग इथं बघा, इथं 3 दिसतोय म्हणून याला सुद्धा 2ने भाग जाणार नाहीये. पहिल्या याच्यात 1 होता म्हणून त्याला सुद्धा भाग जाणार नाही. पुढचा बघा, इथं सुद्धा 5 दिसत आहे आणि 5 ही विषम संख्या आहे. म्हणजे यात ए, बी आणि डी या चारही पर्यायांमध्ये एकक स्थानचा अंक विषम अंक आहे. कोणता अंक आहे? विषम अंक आहे. म्हणून त्या संख्यांना 2ने भाग जाणार नाही. आणि सी पर्याय बघा, सी पर्यायामध्ये दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 2 हा अंक आहे आणि जी कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की 2च्या कसोटीमध्ये आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, एकक स्थानचा जो अंक आहे, एकक स्थानाचा जो अंक आहे, ओके, तर या एकक स्थानाच्या अंकाला कोणता अंक पाहिजे? एकक स्थानी सम अंक पाहिजे. ओके, तर त्या दिलेल्या संख्येला 2ने काय जातो? पूर्णता भाग जातो. आता इथं बघा, एवढी मोठी संख्या दिलेली आहे. काय दिलेली आहे बघा? 79,58,400 काहीतरी दिलेली आहे संख्या पुढं आणि इथं तुम्हाला काय दिलेला आहे? स्टार दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथं एकक स्थानचा अंक दिलेला नाहीये. एकक स्थानाचा अंक दिलेला नाहीये, बरोबर आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण संख्येला 2ने पूर्ण भाग जात असेल तर या स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे? आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, लक्षात घ्या की या स्टारच्या जागेवर असाच अंक असेल बघा बरं का. स्टारच्या जागेवर जर 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतील तरच या दिलेल्या संख्येला 2ने पूर्ण भाग जाणार. बरोबर आहे. मग इथं बघा, इथं 0 पण दिसतोय, इथं 2 पण दिसतोय आणि इथं 4 पण दिसतोय. म्हणजे 0 जरी आला तरी या संपूर्ण संख्येला 2ने भाग जाणार आणि शेवटचा अंक आपण 2 जरी ठेवला तरी या संपूर्ण संख्येला 2ने भाग जाणार आणि स्टारच्या जागेवर आपण 4 जरी ठेवला तरी या संपूर्ण संख्येला 2ने भाग जाणारच आहे. म्हणून याचा ऑप्शन काय येणार आहे? वरीलपैकी सर्व. बरोबर आहे. कारण की 0 ठेवा तरी भाग जाणार, 2 ठेवा तरी भाग जाणार, 4 ठेवा तरी या संपूर्ण संख्येला 2ने काय जाणार आहे? भाग जाणार आहे. म्हणून याचा पर्याय काय येणार आहे? वरीलपैकी सर्व. ओके, पुढे जाऊया. पुढचा काय आहे की 5ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? ओके, मग आता 5चा पाढा बघायचा आहे आपल्याला आणि आपल्याला माहिती आहे की 5ची कसोटी काय म्हणते की जर शेवटच्या अंकाला बघा बरं का, शेवटचा अंक दिलेल्या संख्येच्या शेवटचा जो अंक आहे तो 0 किंवा काय असायला हवा? 5 असायला हवा. तर आणि तरच या संख्येला दिलेल्या संख्येला 5ने काय जाणार आहे? पूर्णता भाग जाणार आहे. म्हणजे 5ची कसोटी चेक करताना फक्त शेवटचा अंक बघायचा, तो 0 किंवा 5च असला पाहिजे. 0 आणि 5 असेल तर दिलेल्या संख्येला भाग जाणार. जर दिलेल्या संख्येमध्ये 0 आणि शेवटचा अंक 0 किंवा 5 नसेल तर दिलेल्या संख्येला 5ने भाग जाणार नाही. बघा इथं 4 दिसतोय, ओके, याला भाग जाणार नाही. इथं पण 4 दिसतोय म्हणजे यालाही भाग जाणार नाही. इथं 6 दिसतोय, यालाही भाग जाणार नाही. आणि इथं बघा चौथा ऑप्शन बघा, चौथ्या ऑप्शनमध्ये 7,485 आहे. म्हणजे इथं एकक स्थानचा अंक कोण आहे? 5 आहे. आणि जर एकक स्थानचा अंक 0 किंवा 5 असेल तरच दिलेल्या संख्येला 5ने काय जातो? पूर्ण भाग जातो. ही 5ची कसोटी आहे. म्हणजे इथं फक्त आपल्याला डोळ्याने कारभार करायचा आहे. ओके, इथं पेन सुद्धा उचलण्याची गरज नाहीये. चारीच्या चारी ऑप्शनमध्ये फक्त बघायचं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 दिसतो त्याला टिक करून मोकळं होऊन जायचं आहे. ओके, मग इथं बघा परत इथं काय दिलेलं आहे? इथं एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येमध्ये शेवटचा अंक तुम्हाला स्टार देऊन टाकलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे की या संख्येला 5ने काय जात आहे? पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येणं गरजेचं आहे. आत्ताच आपण बघितलं मित्रांनो की 5ने भाग जाण्यासाठी शेवटचा अंक एक तर 0 असला पाहिजे, एक तर 5 असला पाहिजे. ओके, तर आणि तरच दिलेल्या संपूर्ण संख्येला 5ने भाग जातो. बरोबर आहे. म्हणून इथं 2 इथं चालणार नाही, 7 इथं चालणार नाही, 4 इथं चालणार नाही, 0 ठेवला तर चालेल. येस, म्हणजे ही संख्या काय होणार आहे? 58,430 ही संख्या होणार आणि या संख्येला 5ने पूर्णता काय जाणार आहे? भाग जाणारच आहे. कारण की शेवटचा अंक काय आलेला आहे? 0 आलेला आहे. ओके, इथं फक्त भाग जातो की नाही एवढंच आपल्याला चेक करायचं. इथं आपल्याला संपूर्ण भागाकार करत बसायचा नाहीये. कसोटी त्याचसाठी आहे की भाग जातो की नाही जातो एवढंच आपल्याला चेक करायचं आहे. ओके, समजलाय हा प्रश्न? पुढच्या कसोटीकडे जाऊया आता आपण. पुढची कसोटी मी तुम्हाला बोललो होतो की 4 आणि 25ची कसोटी काय आहे? सेम आहे. मग 4 म्हणजे काय रे मित्रांनो? 4 म्हणजे 2चा दुसरा घात. 4 म्हणजे काय आहे? 2चा दुसरा घात आहे. ओके, 4 म्हणजे 2चा दुसरा घात आहे. म्हणून इथं आपण काय चेक करणार आहे? दुसरा घात आहे. म्हणून इथं आपण काय म्हणत आहोत की जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना
दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना, कारण की घात कितवा आहे, दुसरा घात आहे. 4 म्हणजे काय, 2चा दुसरा घात. आणि दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग जात असेल, कितीने भाग जात असेल, 4ने भाग जात असेल, तर दिलेल्या संपूर्ण संख्येला कशाने भाग जाणार आहे, 4ने भाग जाणार आहे. म्हणजे इथं बघा 34,276 ही संख्या दिली, तर या संपूर्ण संख्येला आपल्याला 4ने भाग द्यायचं नाहीये. तर आपल्याला फक्त एवढं चेक करायचं आहे की याच्यामध्ये शेवटचे 2 अंक बघा, शेवटचे 2 अंक किती आहे, 76. या 76ला 4ने भाग देऊन बघा. मग इथं बघा मी देतो 76, हा 76 आहे, 4ने भाग देतो. 4 4 1 4, उरले किती, 3, घेतला 6, 4 9 किती होतात, 36. 36 मधून 36 गेला, किती उरला, 0 उरला. म्हणजे 0 बाकी आली. याचा अर्थ त्या संख्येने काय केलेलं आहे, पूर्णता भाग गेलेला आहे. बाकी 0 उरली म्हणजे भाग पूर्ण गेलेला आहे. बरोबर आहे. म्हणून 76 या संख्येला 4ने पूर्णता काय जात असतो, भाग जात असतो. म्हणून या दिलेल्या संपूर्ण संख्येला म्हणजे 34,276 या संख्येला 4ने पूर्णता भाग जाणारच आहे. ओके, म्हणजे आपण काय केलं, फक्त शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग देऊन पाहिला. जर भाग गेला तर दिलेल्या संख्येला संपूर्णतः 4ने भाग जाणार आहे. आणि जर शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला नाही तर समजून घ्यायचं या संपूर्ण संख्येला 4ने भाग जाणार नाही. ओके, सेम रूल आपल्याला आता अप्लाय करायचा आहे 25 साठी. 25 म्हणजे काय आहे, 5चा दुसरा घात आहे. 5चा दुसरा घात म्हणजे काय आहे बघा, 5चा दुसरा घात आहे. म्हणून इथं आपण चेक करणार आहोत की 5च्या पाड्या म्हणजे 25च्या एखाद्या संख्येला 25ने भाग जातो की नाही जातो, हे चेक करण्यासाठी आपल्याला सुद्धा इथं सेम 4च्या कसोटीप्रमाणे चेक करायचे की दिलेल्या संपूर्ण संख्येला 25ने भाग द्यायचा नाही, तर त्यासाठी सुद्धा शेवटचे 2च अंक बघायचे. कारण की 5चा कितवा घात आहे, दुसरा घात आहे. दुसरा घात आहे म्हणून शेवटचे 2 अंक चेक करायचे. शेवटचे 2 अंकांना जर 25ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 25ने भाग जाणारच आहे. जसं इथं बघा, इथं संख्या काय दिलेली आहे, 5,31,475 एवढी मोठी संख्या दिलेली आहे. आणि आपल्याला चेक करायचं की या एवढ्या मोठ्या संख्येला 25ने भाग जातो का. तर एवढ्या मोठ्या संपूर्ण संख्येला 25ने भाग देत बसायचा नाही मित्रांनो. तर यामध्ये काय करायचं, 25 म्हणजे काय आहे, 5चा दुसरा घात आहे. आणि 5चा दुसरा घात असणार आहे. तर इथं आपल्याला फक्त शेवटच्या 2 अंकांना 25ने भाग जातो का तेवढे चेक करायचं. जर 25ने भाग गेला शेवटच्या 2 अंकांना तर या संपूर्ण संख्येला 25ने भाग जाणार आहे. जर या शेवटच्या 2 अंकांना 25ने भाग गेला नाही तर संपूर्ण संख्येला 25ने भाग जाणार नाही. ओके, मग इथं आपण काय करणार, 75 करणार. 75 भागिले किती करणार, 25 करणार. मग 25 त्रिक किती होतात, 75 होता. 75 वजा 75 किती आला, 0 0. बाकी 0 उरणं, बाकी 0 उरली म्हणजे दिलेल्या संख्येला पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजेच काय, 75 या संख्येला 25ने पूर्णता भाग गेलेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे इथं आपल्याला की संपूर्ण दिलेल्या संख्येला 25ने पूर्णता भाग जाणारच आहे. ओके, समजलंय. आता याच्यानुसार आपण काही प्रॉब्लेम्स काय करूया, शेअर करूया आणि ते प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचे आहे, सॉल्व्ह करायचे आहे. ओके, चला आता इथं आपण पहिला प्रॉब्लेम घेऊन आलेलो आहे की 4ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. ओके, आता इथं आपण पहिला पर्याय घेऊया. पहिल्या पर्यायामध्ये फक्त शेवटचे 2 अंक, 4 म्हणजे काय, शेवटचे 2 अंक चेक करायचे. शेवटचे 2 अंक काय करायचे आपल्याला, चेक करायचे. शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. मग पहिल्या पर्यायामध्ये कोण आहे, 26. 26 भागिले 4 करा. बाकी 0 येणार का, बाकी 0 येत नाही. बघा, बाकी 0 येणार नाही. का बरं, कारण की 4च्या पाड्यामध्ये 26 येतच नाही. 4 × 24 होतो, 4 × 7 28 होतो. म्हणजे 4च्या पाड्यात 26 येत नाही. म्हणून या दिलेल्या संख्येला 4ने भाग जाणार नाही. ओके, इथं घेऊया 82. ओके, बी पर्याय घेऊया. 82ला जर आपण 4ने भाग दिला तर बघा इथंच करून दाखवतो. बघा, 82 भागिले 4, 4 दुने किती होणार आहे, 8 होणार आहे. ओके, 8तून 8 गेला 0. इथं किती उरला, बाकी 2 उरला. बाकी 2 उरला, बाकी 0 उरायला हवी, बाकी काहीच उरायला नको. जेव्हा बाकी 0 उरेल तेव्हाच म्हणायचं त्या संख्येला भाग जातो. आणि जर बाकी 0 उरली नाही तर समजून घ्यायचं दिलेल्या संख्येला कोणत्याही त्या 4 अंकाने भाग जाणार नाहीये. ओके, पुढे बघा 36. आता तुम्हाला माहिती आहे की 36 4च्या पाड्यामध्ये 36 येतो. 4 9 36 म्हणजे या संपूर्ण संख्येला बघा, या शेवटच्या 36 या 2 अंकांना 36 या 2 अंकांना 4ने भाग पूर्णता जात आहे. म्हणून या दिलेल्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जाणारच आहे. ओके, समजलं. जसं आपण मी इथं तुम्हाला भाग देऊन बघा, जसं इथं 38 आहे बघा, 4च्या पाड्यामध्ये 38 येतो का, नाही येत. म्हणून ह्या सुद्धा ऑप्शन येणार नाहीये. मग आता चेक करून बघू की खरंच भाग जातो का. तर संख्या आहे 57,836. बघा मी इथं करून दाखवतो. ओके, 57,836. ओके, या संख्येला आपण 4ने भाग देऊया.
4 1 4. ओके, उरला 1, पुढचा अंक घेतला 17. किती होणार? 4 चोक 16. ओके, 17 मधून 16 गेले, परत 1 उरला, परत पुढचा अंक घ्या 8. ओके, 4 चोक किती होणार आहे? 16. ओके, उरले किती? 2 उरले. ओके, पुढचा घेतला 3 घेतला, 23 झाला. 4 पंचे किती होतो? 20 होतो. ओके, उरले किती? 3 उरले. पुढचा घेतला 6 झाला 36. 4 9 किती होतात? 36. 36 मधून 36 गेले 0 झालं. म्हणजे बाकी किती उरली? 0 उरली. बाकी 0 उरली म्हणजे दिलेल्या संख्येला 4 ने पूर्णतः भाग गेलेला आहे. ओके, त्याच्यामुळे एवढा मोठा भागाकार करण्याची गरज आहे का? नाही. फक्त शेवटचे 2 अंक चेक करायचे. 36 आहे ना, 4च्या पाड्यात 36 येतो का? येतो. म्हणून या दिलेल्या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जाणारच आहे. ओके, पुढे जाऊया. इथं बघा, परत 4 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या नाही विचारलेलं आहे. तर मग इथं पहिला ऑप्शन घेऊया. पहिल्या ऑप्शनमध्ये शेवटचा अंक कोण आहे? 72 आहे. मग आपण एक काम करूया, 72ला 4 ने भाग देऊन बघूया. 4 1 4, उरले किती उरणार आहे? 3 उरणार आहे. ओके, किती उरले? 3 उरले. ओके, त्याच्यानंतर आपण घेतला पुढचा 2. 4 8 किती होतात? 32 होतात. 32 मधून 32 गेला 0. म्हणजे या संख्येला 4 ने भाग जाणार आहे. शेवटी जर 2 0 आले तर दिलेल्या संख्येला 4 ने पूर्णतः भाग जातो. ओके, कारण की 0 भागिले कोणतीही संख्या केली आपण, 0 भागिले कोणतीही संख्या केली तर उत्तर किती येतं? 0च येतं. त्यामुळे शेवटच्या 2 अंकांना बघा ना, शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग गेला तर त्या संख्येला भाग जातोच. पुढे बघा, इथं 48 आहे. बघा, इथं 48 आहे. 48ला 4 ने पूर्णतः भाग जातोच. 4 1 4. ओके, 0 घेतला 8. 4 2 किती होतो? 8. 8तून 8 गेला, किती उरला? 0. ओके, मग या तीनही संख्यांना भाग गेला म्हणजे चौथा जो तिसरा पर्याय आहे त्याला भाग जाणारच नाही. जस्ट आपण चेक करून बघू. 94. शेवटचे 2च अंक चेक करायचे. 94 त्याला 4 ने भाग देऊन बघा. 4 2 किती होणार आहे? 8 होणार आहे. ओके, 9तून 8 गेला, 1 उरला, पुढचा घेतला 4. ओके, 4 त्रिक किती होत आहेत? 12 होत आहेत. ओके, बाकी किती उरली? 2 उरली. बाकी काहीच उरायला नको, बाकी 0 उरले पाहिजे तरच दिलेल्या संख्येला पूर्णतः काय जाणार आहे? भाग जाणार आहे. इथं बाकी 2 उरली म्हणून या दिलेल्या संख्येला 4 ने पूर्णतः भाग जाणार नाहीये. ओके, समजलंय? पुढे जाऊया. आता बघा, इथं हा एक महत्वाचा IMP क्वेश्चन आहे. हा एक IMP क्वेश्चन आहे की यामध्ये काय म्हटलेलं की 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत? बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 3 अंकी ज्या संख्या आहे, ओके, 3 अंकी ज्या संख्या आहेत त्यांची सुरुवात कुठून होते रे मित्रांनो? त्यांची सुरुवात 100 पासून होते. 100 ते 999 एवढ्या 3 अंकी काय आहेत? संख्या आहेत. या 3 अंकी संख्यांपैकी आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत, यांच्यामध्ये अशा किती संख्या आहेत की ज्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो? ओके, सर लय मोठा कठीण प्रश्न देऊन टाकला तुम्ही, आणि पहिलंच लेक्चर आहे आणि एवढा मोठा कठीण प्रश्न देऊन टाकला. मित्रा टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. याला सॉल्व अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व कसं करायचं ते समजून घे. बघा काय करा, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे? 999 आहे. ओके, याला तू 4 ने भाग देऊन टाक. ओके, 1 ते 999 पर्यंतच्या आपण सर्व संख्यांना आपण काय करतोय? 4 ने भाग देतोय. मग याच्यामध्ये आपण 4 ने भाग देऊन टाकू. बघा, 4 2 किती होतोय? 8. किती उरला? 1 घेतला 9. 4 चौक किती होतोय? 16. ओके, उरले किती? 3 उरले. परत पुढचा घेतला 9. ओके, 4 9 किती होतात? 36. ओके, किती उरले? 3 उरले. बाकी उरते म्हणजे या 999ला पूर्णतः भाग जाणार नाहीये. पण या 999 पर्यंतच्या किती संख्यांना भाग गेलेला आहे पूर्णतः? 249. किती? 1 ते बघा बरं का, 1 ते 999 पर्यंत. ओके, 249 संख्या आहेत. संख्यांना 4 ने पूर्ण भाग जातो. ओके, फक्त ही जी शेवटची संख्या होती तिला भाग गेला नाही, बरोबर आहे. परंतु 249 अशा संख्या होत्या की ज्यांना 4 ने काय गेलेला आहे? भाग गेलेला आहे. ओके, आता आपण काय करूया की याच्यामधून 1 ते 99 पर्यंत 1 ते 99 पर्यंत 4 ने भाग जाणाऱ्या ज्या काही संख्या आहेत, ओके, त्या काढूया.
मग 99 पर्यंत 4ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? परत 99ला 4ने भाग देऊन टाकू. 4 दुने किती होतो? 8. 9तून 8 गेला 1. पुढचं घेतला संख्या 9. 4 चोक किती होतात? 16. परत किती उरले? 3. याचा अर्थ काय की 1 ते 99 पर्यंत 24 अशा संख्या आहेत. किती संख्या? 24 अशा संख्या आहेत की ज्यांना 4ने काय जातो? पूर्णता भाग जातो. ओके. मग आता आपल्याला करायचं काय आहे? आपल्याला विचारलं काय आहे की 3 अंकी संख्या किती आहेत? 4ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत? मग याच्यामध्ये आपल्याला 2 अंकी संख्या घेऊन चालतील का? नाही चालणार. मग आपल्याला माहिती आहे की ज्या टोटल 1 ते 999 पर्यंत ज्या एकूण संख्या होत्या त्या संख्यांपैकी 249 संख्यांना 4ने पूर्ण भाग जातो. त्याच्यामधून तुम्ही 1 ते 99 पर्यंत 4ने भाग जाणाऱ्या संख्या वजा करून टाका. म्हणजे 249 वजा 24 करून टाका. म्हणजे ते येणार किती आहे बघा? 5, 2 आणि 2, 225. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की 100, लक्षात घ्या, 100 ते 999 पर्यंत 225 अशा संख्या आहेत की ज्या संख्यांना 4ने पूर्णता काय जातो आहे? भाग जात आहे. मग आपण केलं काय? सॉल्व कसं केलं समजून घे मित्रा. 1 ते 99 पर्यंत एकूण किती संख्या, जेवढ्या पण संख्या आहेत त्या संख्यांपैकी जी सर्वात मोठी संख्या आहे तिला 4ने भाग देऊन टाका. ओके. भाग तिथपर्यंत द्यायचा आहे की जोपर्यंत इथं खाली काहीतरी बाकी 4ने भाग न जाणारी संख्या जोपर्यंत उरत नाही तोपर्यंत भाग देत राहायचा आहे. ओके. आता जसं इथं उरला 3 उरलेला होता, 3ला आता पुढे 4ने भाग जातोय का? नाही जाते ना. मग तिथंच भागाकार स्टॉप करायचा. आणि जो भागाकार आलेला आहे तो भागाकार म्हणजे काय आहे की 1 ते 999 पर्यंत तेवढ्या 249 संख्या अशा होत्या की ज्या संख्यांना 4ने पूर्णता भाग गेलेला होता. कितीने भाग गेला होता? पूर्णता 4ने भाग गेलेला होता. ओके. म्हणजे आपल्याला समजलं की 1 ते 999 पर्यंत 249 संख्या अशा होत्या की ज्यांना 4ने पूर्ण भाग गेलेला आहे. मग आता याच्यामधून आपण काय करूया की आपल्याला सर्व 3 अंकी संख्या विचारलेल्या आहे. मग याच्यामधून आपण 1 ते 99 पर्यंतच्या 2 अंकी संख्या आहेत त्या संख्यांना आपण वजा करून टाकू. मग 1 ते 99 पर्यंत अशा किती संख्या आहेत की ज्यांना 4ने भाग जातो? मग ते काढलं आपण. मग याच्यामध्ये पण सेम करायचं. जी सर्वात मोठी संख्या आहे तिला 4ने भाग द्या आणि तिथपर्यंतच भाग द्यायचा की जोपर्यंत खाली 4ने भाग न जाणारी संख्या जोपर्यंत उरत नाही तोपर्यंत भाग देत राहायचा. जसं इथं शेवटी 3 उरला. आता या 3ला 4ने भाग जाणार आहे का? नाही. मग भागाकार तिथं स्टॉप करा. मग जो भागाकार आलेला आहे त्या भागाकार म्हणजे काय आहे की तेवढ्या संख्यांना 1 ते 99 पर्यंतच्या तेवढ्या संख्यांना 4ने पूर्णता भाग गेलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून 1 ते 99 पर्यंत 24 संख्यांना 4ने भाग जातो. म्हणून 249 वजा 24 करून टाका, 225 येतात. म्हणजेच काय? 100 ते 999 पर्यंत 225 अशा संख्या होत्या की ज्यांना 4ने पूर्णता भाग जाणार आहे. ओके. झालंय क्लिअर? पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ओके. आता 25ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी कोणत्या संख्येला 25ने निशेष भाग जातो? आता 25 म्हणजे काय? शेवटचे 2 अंक चेक करायचे आपल्याला. किती काय करायचे? शेवटचे 2 अंक. आता बघा इथं 35 आहे. ओके. ए पर्यायामध्ये शेवटचा अंक 35 आहे. मला सांगा रे 25ला 35 भागिले 25 होईल का? नाही होणार. ओके. भाग पूर्ण जाणार नाही. ओके. म्हणून पहिला पर्याय येणार नाही. इथं बघा 15 आहे. ओके. दुसरा पर्याय हा ए पर्याय होता. इथं भाग जात नाहीये. बी पर्याय बघा काय आहे? 15 भागिले 25 करा. भाग जाईल का रे? नाही जाणार ना. 15ला 25ने भाग जातो का? नाही जात. म्हणून दुसरा ऑप्शन पण नाही येणार. तिसरा ऑप्शन बघा 75. किती आहे? 75. 75 भागिले 25 करा. 25च्या पाड्यात 75 येतो का? यस. 25 एक 25, 25 दुने 50, 25 त्रिक किती होतात? 75. म्हणजे यस इथं पूर्णपणे 75ने भाग गेलेला आहे. म्हणून या 1475 या संख्येला पूर्णतः 25ने भाग जाणारच आहे. ओके. आणि शेवटचा अंक बघा 65. डी ऑप्शन 65. 65 25च्या पाड्यामध्ये येतो का? नाही येत. 25 दुने 50 होतं, 25 त्रिक 75 होतो. 65 होत नाही. म्हणून या डी ऑप्शनला सुद्धा 25ने भाग जाणार नाहीये. ओके. पुढे बघूया. आता इथं म्हटलेलं आहे की इथं ही एक संख्या दिलेली आहे आणि यामध्ये दशक स्थानावरच्या अंकावर त्यांनी काय देऊन टाकलेला आहे? स्टार देऊन टाकलेला आहे. आणि या संख्येला 25ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येणार असा प्रश्न विचारलेला आहे. ओके. मग इथं आपल्याला काय करायचं आहे की इथं ऑप्शन टाकून बघा तुम्ही. पहिलं ऑप्शन टाकून बघू आपण की 67 0 5. ओके. टाकला तर आता मला सांगा रे या 0 5ला, या 0 आणि 5ला 25ने भाग जाणार का? नाही जाणार. बरोबर आहे. याच्या जागेवर आपण 5 टाकून घेऊ. 67 5 5. ओके. कारण की इथं 0 आणि 5 म्हटलेलं आहे ना. मग पहिला ऑप्शन आपण 0 टाकला, नाही भाग गेला. आता शेवटचे 2 अंक झाले 55 आणि 55ला 25ने भाग द्या. 25च्या पाड्यामध्ये 55 येतो का? नाही येत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 पण येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 कडे जाऊया. ओके. 67. आता ऑप्शन क्रमांक स्टारच्या जागेवर 4 टाका.
4 टाकला 45 झाला. 45 भागिले 25 करा. 25च्या पाड्यामध्ये 45 येतो का? नाही येत, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. ओके, पुढचा अंक 6 टाकून बघा. सी 67 6 65. आता परत मला सांगा 25च्या पाड्यामध्ये 65 येतो का? शेवटचे 2 अंक चेक करायचे फक्त. नाही येत, म्हणून याला पण भाग जाणार नाही. ओके, आणि आता तिसरा अंक चेक करा, शेवटचा अंक. ओके, 67 75. मग याच्यामध्ये शेवटचे 2 अंक 75 आहे, त्याला भागिले 25 करा. मग 25च्या पाड्यामध्ये 75 येतो का? यस येतो, म्हणून या दिलेल्या संख्येला 25ने पूर्णतः भाग जाणार आहे. ओके, पुढे जाऊया. याच पद्धतीने हा प्रश्न काय करायचा, पटकन सॉल्व्ह करायचा आहे. आणि आपल्याला लगेच समजतंय मित्रांनो की जर 6 ठेवला तर 65 होणार, 25च्या पाड्यामध्ये 66 येत नाही. 4 ठेवला तर 45 होणार, 25च्या पाड्यामध्ये 45 पण येत नाही. 5 ठेवला तर 55 होतो, तरी 55 25च्या पाड्यामध्ये येत नाही. 0 ठेवला तर 0.5 होतो, त्यालाही 25ने भाग जात नाही. मग उरतो कोणी? 7 उरतोय फक्त. 7 ठेवला तर शेवटची संख्या 75 बनते. 75ला 25ने पूर्णतः काय जातोय, भाग जात आहे. ओके, पुढे बघा. 83 40 या संख्येत कमीत कमी किती मिळवावे, म्हणजे त्या संख्येला 25ने काय जाणार आहे, पूर्ण भाग जाणार आहे. मग किती मिळवायचे आहेत आपल्याला? ओके, तर आता आपण एक काम करूया. आपण काय करूया, सर्वात पहिले 83 8340 या संख्येला आपण 25ने भाग देऊन टाकू. ओके, 25 त्रिक किती होतात, 75 होतात. मग 13तून 5 गेले किती उरतात बघा, 8. एक हातच्या परत केला, 8तून 8 गेला 0. ओके, आता पुढचा अंक घेतला आपण 4. 25 त्रिक किती होतात, परत 75 होत आहेत. ओके, वजा करून टाका. 14तून 5 गेले 9, एक हातच्या परत केला, 8तून 8 गेले 0. पुढचा अंक घेतला 0. ओके, 25 त्रिक किती होतात, 75 होतात. ओके, तर मग किती उरलेले बघा, 5 उरले आणि इथे किती उरले, 15 उरले. किती उरले, 15 उरले. मग आता काही ती उरलेली, बाकी किती उरलेली आहे, 15 उरलेली आहे. बाकी किती उरलेले, 15 उरलेले आहे. मग आता करायचं काय मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी संख्या आहे, ओके, ही जी संख्या आहे किती आहे, 8340, याच्यामध्ये जी बाकी आलेली आहे ती बाकी मिळवून टाका. जी बाकी उरलेली आहे, ओके, ती बाकी काय करायची, मिळवून टाकायची. किती येणार आहे बघा, बरोबर आहे, 3 आहे, बरोबर आहे. मग आता बघा, किंवा अजूनही यापेक्षाही अजून सोपी पद्धत सांगतो, यापेक्षाही सोपी अजून पद्धत सांगतो. 840 आहे बघा, 8340 आहे. ओके, याच्यामध्ये जर तुम्ही 15 मिळवले, याच्यामध्ये जर तुम्ही 15 मिळवले तर संख्या किती होते, 8355 होते. 55ला 25ने भाग जाणार का, नाही जाणार, मग सोडून द्या विषय. मग हे काम करा, 8340 मध्ये 25 मिळवा. 25 मिळवले तर किती येणार, 25 6 65 होणार. 65ला पण 65ला बघा 15 मिळवले तरी भाग जात नाही, 25 मिळवले तरी भाग जात नाही, कारण की 65 25च्या पाड्यामध्ये 65 येत नाही, म्हणून तो पण ऑप्शन येणार नाही. 10 मिळवून बघा. आता 8340 मध्ये जर आपण 10 मिळवले तर किती होतोय, 8350 उरतोय. आणि शेवटचे 2 अंक किती आहे, 50 उरतोय. आणि या 50ला 100% 25ने काय जातो, भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3च येणार आहे. जर तुम्ही 5 मिळवला तर किती होतोय, 8345 होऊन जाणार. आणि या 45ला काही 25ने भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 पण येणार नाहीये. ओके, पुढे बघा. आता काय करायचंय तुम्हाला, 8ची आणि 125ची कसोटी तुम्हाला समजावून सांगतो. 8 म्हणजे काय आहे रे मित्रांनो, 8 म्हणजे 2चा तिसरा घात आहे. 2चा तिसरा घात म्हणजे 2 3 वेळा रिपीट होणार आहे. 2 2 2 आणि या तिघांचा गुणाकार करून टाकायचा. म्हणजे बघा, 2 दुणे 4, 4 दुणे 8 झाला. म्हणून 8 हा 2चा तिसरा घात बनतो. 8 म्हणजेच काय, 2 किती वेळा रिपीट झालेला आहे, 3 वेळा रिपीट झालेला आहे. म्हणून आपण 8 म्हणजेच 2चा कितवा घात लिहितो, तिसरा घात लिहितो. ओके, तिसरा घात म्हणजे ती संख्या तितक्या वेळा रिपीट होणार आहे. ओके, आणि त्यांचा गुणाकार करून टाकायचा. जर मी इथे लिहिलं 2चा चौथा घात, याचा अर्थ काय की 2 4 वेळा रिपीट होणार आणि त्यांच्यामध्ये गुणाकार करून टाकायचा. मग 2चा चौथा घात म्हणजे किती होता का बघा, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे किती होतं, 16. म्हणजे 2चा चौथा घात किती होतो, 16 होतो. ओके, या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता बघा, 8 म्हणजे काय आहे, 2चा तिसरा घात आहे. तिसरा घात म्हणजे शेवटच्या दिलेल्या 3 अंकांना 8ने पूर्ण जर भाग गेला तर दिलेल्या संपूर्ण संख्येला 8ने काय जातो, भाग जात असतो. ओके, आणि सेम 125चा कसोटी आहे. 125 म्हणजे सुद्धा काय आहे, 5चा तिसरा घात आहे. कितवा,
पाचाचा तिसरा घात बघा 5 गुणिले 5 गुणिले 5 करा. 5 5 25, 25 5 125. म्हणून पाचाचा तिसरा घात बनतो 125. म्हणून जर दिलेल्या एखाद्या संख्येला 125 ने भाग जातो की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे, पाचाचा तिसरा घात घ्यायचा आहे आणि घात तिसरा आहे म्हणून दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना 125 ने भाग जातो का एवढं चेक करायचं. जर शेवटच्या 3 अंकांना 125 ने भाग गेला तर दिलेल्या संपूर्ण संख्येला 125 ने भाग जाणार म्हणजे जाणारच आहे. सेम इथं 8चा आहे. जसं 8चं एक्झाम्पल बघूया. 8च्या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला काय बोललो की शेवटचे 3 अंक चेक करायचे. 512 भागिले बघा 512 ला आपण काय करायचंय 8 ने भाग द्यायचा आहे. जसं मी इथे घेतो बघा. ओके 512 घेतला, हे शेवटचे 3 अंक होते, याला 8 ने भाग द्या. 8 सक 48. ओके किती उरले 0 3 उरले बरोबर. घेतला किती 2. 8 चोक किती होतात 32 होतात. झाला 32 वजा 32 काय गेला 0. बाकी 0 आली म्हणजे दिलेल्या या 512 या संख्येला 8 ने काय गेलेला आहे पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजे या 812 ला 8 ने पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणून या 98,512 या संपूर्ण संख्येला 8 ने पूर्णतः भाग जाणार म्हणजे जाणारच आहे. ओके पुढे बघा. आता 125 ची कसोटी. 125 च्या कसोटीमध्ये पण आपल्याला तेच चेक करायचं की दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकाला 125 ने भाग जातो का. ओके तर आपल्याला माहिती आहे इथं दिलेली संख्या 52,375. मग मी लगेच काय करतो इथं 52,375 ही संख्या दिलेली आहे. मग इथं मी काय करतो फक्त शेवटचे 3 अंक चेक करतो. मग मी या शेवटच्या 3 अंकाला 125 ने भाग देऊन पाहतो. ओके मग 125 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 125 त्रिक जर आपण केलं तर बघा ना बघा किती होतोय 125 त्रिक किती होतोय बघा ना 125 गुणिले 3 25 त्रिक किती होत आहेत 75. ओके सॉरी 3 पाचे किती होत आहेत 15. 3 पाचे 15 हात चला 1 3 दुने 6 आणि 1 किती होतो 7 आणि 3 1 3 म्हणजे 125 त्रिक किती होतात 375 होत आहे. म्हणून 375 वजा 375 काय होतं 0 0 येते. बाकी 0 0 उरते. याचा अर्थ 375 ला 125 ने पूर्ण भाग गेला. म्हणून या 52,375 या एवढ्या मोठ्या संख्येला 125 ने पूर्णतः भाग जाणार म्हणजे जाणारच आहे. ओके मग आता याच्यानुसार आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. जसं बघा इथं दिलेले की 8 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. मग इथं आपण काय करूया एक एक संख्या आपण चेक करूया. ओके इथं घेऊया 826. 826 ला आपण 8 ने भाग देऊया. 8 एका 8 उरला 1 आहे आपल्या 0. पुढचा घेतला 2 भाग जात नाही म्हणून 0 घ्यावा लागणार आहे. मग इथं झाला 0 सॉरी 8 दुने किती होणार आहे 16 बरोबर आहे. 8 दुने किती होणार आहे 26 घेतला. 8 त्रिक किती होणार आहे 24 बघा 8 दुने किती होणार आहे इथं 0 घेतला तर 8 दुने किती झाला 16 उरले किती उरले हे 4 उरलेले आहे. घेतला 46 8 पंचे किती होतं 40 इथं 0 आहे बरं का. 8 पंचे किती होतात 40. मग किती उरतोय 6 उरतोय. जातोय का भाग नाही जाते म्हणून याला येणार नाही. पुढे घ्या 614 8 ने भाग द्या. 8 7 किती होतात 56 होतात. ओके किती उरले 5 उरले. घेतला 54. 8 सक 48 होतात. 8 सक किती होतात 48 होतात. 54 मधून 48 जातात बाकी काही ना काही तर उरणारच आहे. किती उरणार आहे बाकी 6 उरणार आहे. म्हणजे इथं पण पूर्ण भाग जात नाहीये. पुढे बघा इथं शेवटची संख्या घेऊया 522. ओके तिला 8 ने भाग देऊ तर किती आहे तर बघा 8 चोक 32 8 45 8 सक किती होतात 48 होतात. 8 सक किती होतात 48 होतात. किती उरले 4 उरले. घेतला 2 8 पंचे किती होतात 40 होतात. ओके किती उरले 2 परत बाकी 2 उरत आहे. म्हणजे या संख्येला सुद्धा 4 ने आपलं 8 ने पूर्णतः भाग जाणार नाहीये. इथं बघा शेवटचे 3 अंक 0 0 आहे आणि मी तुम्हाला बोललो 0 0 असणाऱ्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग दिलं तर बाकी किती उरणार आहे 0च उरणार आहे. म्हणून या दिलेल्या संख्येला संपूर्णतः 8 ने भाग जाणारच आहे. आपण भाग देऊन बघू. 6 किती दिलेलं आहे आणि पुढे 3 0 आहेत. ओके 8 ने भाग देऊ. 8 8 किती होतात 64 होतात. किती उरला 1 उरला. पुढचा घेतला 4. ओके 8 1 8. ओके 6 उरला. घेतला 0. ओके 8 7 56. ओके उरले
4, परत शून्य घेतला, 8 पंचे 40, परत शून्य उरला, बरोबर. 40 मधून 40 गेले किती उरतात? 0 0, आणि पुढचा घेतला 0, आणि पुढचा 0 घेतला तर इथं पण किती येणार आहे? 0. म्हणजे बघा पूर्णतः भाग गेलेलाच आहे, बरोबर आहे. आणि कोणत्याही संख्येच्या शेवटी जर 0 0 असेल, बरोबर, तर त्या संख्येला दिलेल्या कोणत्याही संख्येने काय जाणार आहे? भाग जाणार आहे. ओके, हे बाय डिफॉल्ट लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊया. आता इथं काय म्हटलेलं आहे की 5,34,717 या संख्येतून कमीत कमी किती वजा करावेत म्हणजे उरलेल्या संख्येस 8ने निशेष भाग जाणार. मग याच्यासाठी आपण काय करायचं की या एवढ्या मोठ्या संख्येला, ओके, या एवढ्या मोठ्या संख्येला 34,717, ओके, याला आपण कशाने भाग द्यायचा? 8ने भाग द्यायचा, बरोबर आहे. 8 सक किती होणार आहे? 48. ओके, तर किती उरले बघा? 8 5 13 होतात, म्हणजे 5 उरणार आहे. पुढचा घेतला 4, परत किती होणार आहे? 8 सक किती होणार आहे? 48च होणार आहे. ओके, किती उरणार आहे? 6 उरलेले आहेत. पुढचा घेतला 7, ओके, 8 8 किती होतात? 64. किती उरले? 3 उरले. ओके, परत पुढचा घेतला 1, 8 त्रिक किती होतात? 24. ओके, किती उरले बघा? 7 0, आणि पुढचा घेतला परत 7, किती झाला? 77. 8 9 किती होतात? 72. 8 9 किती होतात? 72. किती उरले? 5 उरले. म्हणजे बाकी किती उरली बघा रे? 5,34,717ला जर आपण 8ने भाग दिला तर बाकी किती उरली? 5 उरले. ओके, मग आता काय करायचं? बाकी 5 उरलेली आहे ना, बाकी किती उरलेली आहे? 5 उरलेली. मग आपण काय करायचं? 5,34,717 या संख्येमधून बघा बरं का, या संख्येमधून किती वजा करून टाका? जी उरलेली बाकी आहे ती वजा करून टाका. ओके, ती काय करायची? वजा करून टाकायची आहे. मग वजा केली, मग आता बघा किती उरणार आहे? तर 7 5 गेले, उरले 2, 1 17, 4 3 5. ओके, 5,34,712. ओके, मग आता आपल्याला चेक करायचं आहे की या संख्येला ही संख्या वजा केली तर 712 जे शेवटचे 3 अंक आहे याला 12ने आपलं याला 8ने भाग जातो का? बरोबर. 8 8 किती होणार आहे मित्रांनो? 64 होणार आहे. ओके, किती उरणार आहे? 7. इथं किती उरला? 0. इथं घेतला 2, 8 9 किती होणार आहे? 72. 72 मधून 72 गेले किती? 0. म्हणजे या दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना 8ने पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणून जर आपण 5,34,717 मधून 5 हा अंक वजा करून टाकला, बरोबर आहे, 5 ही संख्या वजा करून टाकली तर आलेल्या संख्येला 8ने काय जाणार आहे? निशेष भाग जाणारच आहे. ओके, समजले तुम्हाला? ओके, बघा आता इथं पुढचा प्रश्न दिलेला आहे की 36 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा निघेल. ओके, आता इथं काय करायचं आहे मित्रांनो? पहिले लॉजिक समजून घ्या या प्रश्नाचं काय आहे. समजा मी ही एक पट्टी घेतली, ओके, ही एक पट्टी घेतली, हिची लांबी किती आहे ते सोडून द्या विषय. पण समजा मी या पट्टीला 2 ठिकाणी कापलं. किती ठिकाणी कट केलं? 2 ठिकाणी कट केलं. बघा मी इथं एक कट केलं आणि इथं एक कट केलं. म्हणजे मी किती कट केलं? 2 वेळा कट केले. 2 वेळा कट केले. मग मला सांगा 2 वेळा जर कट केलं तर या पट्टीचे तुकडे किती तयार झाले? बघा 1 2 आणि 3. किती तुकडे तयार झाले? म्हणजे जेव्हा आपण 2 वेळा कट करतो तेव्हा 3 तुकडे तयार होतात. किती तुकडे तयार होतात? 3. म्हणजे जेव्हा आपण n वेळा कट करू, बघा जेव्हा आपण n वेळा कट करू तेव्हा n+1 तुकडे तयार होतात. किती तुकडे तयार होतात? n+1. मग इथं काय म्हटलेलं आहे की ती पट्टी किती ठिकाणी कापलेली आहे? 8 ठिकाणी कापली. मग जर पट्टी 8 वेळा कापली असेल, 8 वेळा कट केलेली असेल तर किती भाग तयार होतील? 8 अधिक 1 टोटल किती भाग तयार होतील? 9 तुकडे तयार होतील. बरोबर आहे. आणि त्याने म्हटलेलं आहे की टोटल पट्टी किती मीटर अंतराची होती?
36 मीटर अंतराची होती आणि तिचे जर 9 तुकडे झालेले असतील तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल, तर 36 मीटर भागिले 9 करा, कारण की 9 तुकडे झालेले आहे तर 9 चौक किती होतात 36, 4 मीटरचा एक एक तुकडा असणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4 येणार आहे. ओके, हे लॉजिक समजून घ्या. जेव्हा आपण एखाद्या पट्टीला, जसं बघा ना इथं मी ही पट्टी घेतो, मीला एका ठिकाणी कट करतो, एक ठिकाणी काय केली मी कट केली, समजा एक कट केला तर किती तुकडे झाले, 1 आणि 2, बरोबर आहे. जेव्हा मी 3 वेळा कट करेल, बघा जेव्हा 3 वेळा कट केलं तेव्हा तुकडे किती तयार झाले, 1 2 3 4, म्हणजे जेवढे वेळा आपण कट करतो त्याच्यापेक्षा 1 ने जास्त भाग तयार होतात त्याचे, बरोबर आहे. म्हणून इथं लक्षात ठेवायचं आहे की जरी पट्टी 8 ठिकाणी कापली असेल तरी तिचे 9 भाग तयार होतात आणि 9 भाग तयार झाले तर एका टोटल पट्टीची लांबी होती 36 मीटर, तर एका भागाची लांबी किती येणार, 36 मीटर भागिले 9 म्हणजे किती येणार आहे, 4 मीटर येणार आहे. ओके, असाही प्रश्न येतो याच्यावर. ओके, पुढे बघा इथं म्हटलेलं आहे की 8 ने निशेष भाग जाण्यासाठी, म्हणजे या दिलेल्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक यायला हवा. मग आपण काय करायचं, एक एक अंक टाकून बघायचा. पहिला अंक घेऊया आपण 2, मग किती होणार 422, मग 422 ला 8 ने भाग जातो का, आता 8 पंचे किती होतात 40 होतात. ओके, उरले किती 2, 22, 8च्या पाड्यात 22 येतो का नाही येत, म्हणजे याला भाग जाणार नाही. पुढे घेऊया आपण 3 घेऊया, स्टारच्या जागेवर आपण 3 टाकूया. ओके, आणि भाग देऊन बघूया. 8 पंचे किती होतात 40 होतात, उरणार किती आहे 3, घेतला 2, 8 चौक किती होणार आहे 32 होणार आहे, 0 0, म्हणजेच काय आहे की इथं 3 ने पूर्ण भाग जात आहे, बरोबर आहे. म्हणून पुढचे पर्याय चेक पण करण्याची गरज येणार नाहीये. ओके, समजलंय तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. पुढचा प्रश्न बघा, आता 125 ने दिलेला आहे की एखाद्या संख्येला 125 ने पूर्ण भाग जातो का. ओके, तर खालीलपैकी कोणत्या संख्येला भाग जातो, तर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. 125 म्हणजे काय आहे, 125 म्हणजे काय आहे, 5चा तिसरा घात आहे. म्हणून 5चा तिसरा घात आहे, म्हणून आपण फक्त काय करणार आहे, शेवटचे 3 अंक चेक करणार. शेवटचे 3 अंक, जर शेवटच्या 3 अंकांना 125 ने भाग गेला, जर शेवटच्या 3 अंकांना 125 ने भाग गेला तर दिलेल्या संख्येला किती, संपूर्ण संख्येला कितीने भाग जाणार आहे, 125 ने भाग जाणार आहे. ओके, मग आपण एक काम करू ना, 125चा पाढच तयार करून टाकू ना. 125 एक 125, ओके, 125 दुने किती होणार आहे 250. ओके, 125 त्रिक किती होणार आहे 375. 125 चौक किती होत आहेत 500. ओके, समजले. आणि 125 5, ओके, किती होणार आहे 625 होणार आहे. झालं क्लिअर. मग आता बघा आपण हे पाडे तयार करून घेतले. मग बघा मला एक साधा सिंबल सांगा. मग इथं बघा ना 125च्या पाड्यामध्ये 225 येतोय का, नाही येते, क्लिअर झालं. 125च्या पाड्यामध्ये 375 येतो का, तर येतोय, म्हणजे याने भाग जाणार आहे. 125च्या पाड्यामध्ये 150 येणार आहे का, अजिबातच येणार नाही. आणि 450 येणार आहे का, तर नाही. म्हणजे 375 ही संख्या, या 375ला 125 ने पूर्णतः भाग जातो, म्हणून या दिलेल्या संपूर्ण संख्येला 125 ने भाग जाणार म्हणजे जाणारच आहे. ओके, पुढे बघा आता दिलेलं इथं की संख्या दिलेली आहे, म्हटलेले या संख्येला 125 ने पूर्णतः भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येणार. आताच आपण बघितलेलं आहे की 125चा पाडा आपल्याला माहिती आहे, 125 येतो. ओके, 250 येतो, 375 येतो. ओके, त्याच्यानंतर 500 येतो, 500 नंतर 625 येतो. ओके, झालं. आणि 775 येतो पुढं, सॉरी 750 येतो. ओके, झालं. ह्या संख्या येतात. मग मला सांगा मित्रांनो, इथं 5 आहे, या स्टारच्या जागेवर किती आहे पुढं 75 आहे, बरोबर आहे. मग इथं काय आला पाहिजे, इथं जर समजा आपण पहिला 6 टाकला तर 675 125च्या पाड्यात येतो का, नाही येत, म्हणून पहिला पर्याय येत नाही. आपण इथं स्टारच्या 5 टाकू, 575 करूया. ओके, शेवटचे अंक बघूया आपण. समजा 5 टाकला, 6 टाकला तर 675 होते, 675 125च्या पाड्यात येत नाही. 5 टाकला तर 575 होते, ही पण पाडा येत नाही. ओके, परत आता आपण पुढचा अंक टाकू 3. ओके, किती होणार 375. ओके, 375ला 375 125च्या पाड्यामध्ये येतो, म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे 3 येणार आहे. पुढचा अंक टाकून बघू 1. 100 किती होतात 75, 125च्या पाड्यामध्ये 175 येतो का, तर नाही येत, म्हणून पर्याय क्रमांक 4 पण येणार नाहीये. ओके,
तर एवढे प्रश्न होते बघा मित्रांनो या 125च्या कसोटीबद्दलचे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, पुढची जी सगळ्यात महत्त्वाची कसोटी आहे ती म्हणजे काय आहे की 2चा चौथा घात आणि 5चा चौथा घात. 2चा चौथा घात किती आहे 16 बनतो आणि 5चा चौथा घात किती बनतो 625 बनतो. मग आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला कसोटी आता जवळजवळ सगळ्या समजायला लागलेल्या आहे. मग 16 म्हणजे काय आहे 2चा चौथा घात आहे. मग चौथा घात असेल 2चा तर आपण शेवटच्या 4 अंकांना 16ने भाग जातो का ते चेक करणार. जर शेवटच्या 4 अंकांना 16ने भाग जात असेल तर दिलेल्या संपूर्ण संख्येला 16ने भाग जाणारच आहे. आणि जर एखाद्या संख्येला 625ने भाग जातो का हे आपल्याला चेक करायचं असेल. 625 म्हणजे काय आहे 5चा चौथा घात बनतो. ओके, म्हणून जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 4 अंकांना दिलेल्या संख्येतील शेवटच्या 4 अंकांना जर 625ने भाग गेला तर दिलेल्या संपूर्ण संख्येला 625ने भाग जाणारच आहे. ओके, जसं इथं बघा, इथं शेवटचे इथं दिलेले 48,336. या संख्येमध्ये शेवटचे 4 अंक आहे 8,336 आणि याला जर आपण 16ने भाग दिला तर याची बाकी किती उरते 0 उरते आणि भागाकार किती होतो 521 येतो. म्हणजे दिलेल्या संख्येला पूर्णतः भाग गेलेला आहे म्हणून या संपूर्ण संख्येला 8ने भाग जाणारच आहे. ओके, इथं 47,218 ही संख्या घेतली, याच्यात शेवटचे 4 अंक 7,218 होता, याला 16ने भाग द्या तर भागाकार येतो 451 आणि बाकी उरते 2 आणि जर बाकी उरत असेल तर या दिलेल्या संख्येला 16ने भाग जाणार नाहीये. सेम पद्धतीने इथं 625 आहे तर इथं 35,625 ही संख्या घेतली, हिच्यामध्ये शेवटचे 4 जे अंक होते ते 5,625 आहे. तिला 625ने भाग देऊन बघा, तिला जर 625ने भाग दिला तर 625 नव किती होतात 5,625 होतात म्हणजे बाकी 0 उरते म्हणून या दिलेल्या संपूर्ण संख्येला 625ने भाग जाणारच आहे. ओके, आणि इथं बघा, इथं दिलेले 7,84,875 ही संख्या दिलेली आहे. यामध्ये शेवटचे 4 अंक जर आपण घेतले तर ते होता 4,875 आणि या संख्येला जर आपण 625ने भाग दिला बरोबर आहे तर भागाकार 7 येतो आणि बाकी 500 उरते आणि 625ला काही 500ने भाग जात नाही म्हणून या दिलेल्या संपूर्ण संख्येला 625ने भाग जाणार नाहीये. ओके, मग आता तुमच्यासाठी होमवर्क आहे की मी इथं तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहे. हे 2 क्वेश्चन तुम्ही काय करायचे आहे, मला या दोन्ही प्रश्नांचं जे उत्तर आहे ते काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. कमेंट सेक्शनमध्ये काय करायचं आहे मेन्शन करायचं आहे. ओके, चलो एवढं आपल्याला बघायचं होतं. तर तुम्हाला काय करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की हा आपलं यूट्यूब चॅनलचा QR कोड आहे, हा आपला टेलिग्राम चॅनलचा QR कोड आहे आणि हा आपला इंस्टाग्राम चॅनलचा QR कोड आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला काय करायचं आहे फॉलो करायचं आहे. ओके, हे स्कॅन करून घ्या. स्कॅन करून तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही याला काय करू शकतात फॉलो करू शकतात. बघा मी परत एकदा सांगेल की इथं आपला बॅचचा जो कोड आहे बॅच कोड जो काही आहे तर तो आहे Z2H. Z2H म्हणजे काय 0 to Hero. परत एकदा सांगतो Z2H म्हणजे 0 to Hero हा फक्त बॅच कोड नसून हा तुमचा सिलेक्शन कोड बनू शकतो. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाही. थँक्यू सो मच. जय हिंद फ्रेंड्स.